लाडक्या बहिणींनो थांबा. 6 मार्चला असा निर्णय होणार आहे की तुमचा पुढील 12 महिन्यांचा हप्ता ठरणार आहे. होय, लाडकी बहीण योजनेचा पुढच्या संपूर्ण वर्षाचा निधी मंजूर होणार का? लाभार्थी संख्या वाढणार की कमी होणार? आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या खात्यात पैसे नियमित येणार की थांबणार? यापूर्वी अजित पवार यांनी 12 महिन्यांची तरतूद केली होती. आता 6 मार्चच्या महाराष्ट्र राज्याच्या बजेटमध्ये पुन्हा मोठा निर्णय होणार आहे. जर बजेटमध्ये मोठी रक्कम मंजूर झाली तर पुढील 12 महिने कोणतेही टेन्शन नाही. पण जर निधी कमी झाला तर नियम बदलू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची माहिती तुमच्या पुढील वर्षाचा निर्णय ठरवू शकते. नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडकी बहीण अपडेट चॅनलवर. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे पुढे मिळणार का? सरकारकडे निधी आहे का? आणि बजेटमध्ये या योजनेसाठी काय तरतूद होणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण 6 मार्चला काय घडणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. 12 महिन्यांची परत तरतूद होणार. मित्रांनो, यापूर्वी जेव्हा अजित पवार महाराष्ट्राचे अर्थमंत्री होते त्यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी संपूर्ण 12 महिन्यांची आर्थिक तरतूद करून ठेवली होती. आता पुन्हा एकदा पुढील 12 महिन्यांसाठी निधी मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही योजनेला दर महिन्याला वेगळा निधी मंजूर होत नाही. एकदाच संपूर्ण वर्षासाठी बजेटमध्ये तरतूद केली जाते. त्यानंतर संबंधित विभाग महिन्याला टप्प्याटप्प्याने वितरण करतो. 6 मार्च सर्वात मोठा दिवस. येत्या मार्च महिन्याचा अर्थसंकल्प खूप खास असणार आहे. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्च शुक्रवार रोजी मांडला जाणार आहे. याच दिवशी स्पष्ट होईल की सरकार लाडकी बहीण योजनेसाठी नेमका किती कोटींचा निधी बाजूला ठेवत आहे. एकदा का 6 मार्चला या निधीवर शिक्कामोर्तब झालं की पुढील पूर्ण 12 महिने तुम्हाला कोणत्याही अडचणीशिवाय योजनेचे हप्ते मिळत राहतील. लाभार्थ्यांची संख्या आणि अंदाज. 6 मार्चला मंजूर होणाऱ्या निधीच्या आकड्यावरून आपल्याला हे समजेल की सरकार किती नवीन लाभार्थ्यांना या योजनेत सामावून घेणार आहे. फेब्रुवारीनंतर मार्चमध्ये मांडल्या जाणाऱ्या या बजेटमुळे लाडक्या बहिणींना मोठी खात्री मिळेल. सध्या जानेवारी महिन्याचं वितरण मोठ्या प्रमाणावर झालं आहे आणि मागच्या 2 महिन्यांच्या तुलनेत यावेळेस जास्त महिलांना लाभ मिळाला आहे असं चित्र दिसत आहे. निधी किती मिळेल? मागील काही महिन्यात वितरण चांगल्या प्रमाणात झालेले आहे. विशेषतः जानेवारी महिन्यात जास्त लाभार्थ्यांना हप्ता मिळाल्याचे दिसून आले. याचा अर्थ असा की सरकार योजना सुरू ठेवण्याच्या भूमिकेत आहे. जर बजेटमध्ये मोठी तरतूद झाली तर पुढील 12 महिने कोणतीही अडचण येणार नाही. लाभार्थी संख्या वाढणार. एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की निधी किती मंजूर होतो यावरून पुढील लाभार्थ्यांची संख्याचा अंदाज येतो. जर निधी मोठ्या प्रमाणात मंजूर झाला तर अधिकाधिक महिलांना योजनेचा लाभ मिळू शकतो. अफवांवर विश्वास ठेवू नका. सध्या अनेक अफवा पसरत आहेत की निधी संपला आहे किंवा वितरण बंद झालं आहे, पण तसं काहीही नाहीये. बजेटमध्ये तरतूद झाली की मंत्रालय टप्प्याटप्प्याने हा निधी संबंधित विभागांना देतं आणि तिथून तो तुमच्या खात्यात जमा होतो. त्यामुळे काळजी करू नका. फक्त 6 मार्चच्या अपडेटकडे लक्ष ठेवा. तर बहिणींनो, 6 मार्चला जसा अर्थसंकल्प मांडला जाईल तसा मी सविस्तर व्हिडिओ घेऊन येईलच की नक्की किती निधी मंजूर झाला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींना किंवा नातेवाईक महिलांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्या मनातील शंका दूर होतील. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट्समध्ये नक्की विचारा. मी त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.